मुस्लिम गोरक्षक दल सांगलीच्या कार्यकर्त्यांनी आज मिरज जनावर बाजारातून अनेक गायी व बैलांची मुक्तता करत गोसंवर्धन आणि संरक्षणाचा संदेश दिला। समस्त मुस्लिम समाज समितीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील जनावर बाजारांमध्ये गांधीगिरीच्या मार्गाने जनजागृती करण्यात आली। खरेदी विक्रीसाठी आलेल्या बांधवांना गुलाब पुष्प देत शासकीय नियमांची माहिती सांगत आणि शांततेत प्रबोधन करत गोवंश खरेदी विक्री रोखण्याचं कार्य करण्यात आले। गाय ही राष्ट्रीय पशु म्हणून घोषित झालीच पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। गायचे दूध हे पृथ्वीवरील अमृत मानलं जातं आणि भारतीय संस्कृतीतील पावित्र्य, सेवा व संवर्धनाचे प्रतीक असल्याचं मतही मांडण्यात आलं। काही तथाकथित गौरक्षक राजकीय हेतूने हिंदू मुस्लिम समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना सांगली मिरज कुपवाड येथील मुस्लिम बांधवांनी प्रत्यक्ष गौ संरक्षणाची भूमिका घेत समाजासमोर एक वेगळा आदर्श उभा केला। देशातील तमाम मुस्लिम समाजाने अशा शांततापूर्ण, सेवाभावी आणि प्रबोधनात्मक मोहिमांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। माननीय आसिफ भाई बावा, युनुस महात, सलीम भाई पन्हाळकर, मुदस्सर मुजावर, अक्रम भाई शेख, हंजल बावा, रफिक महात, मौलाना इर्शाद शेख, टिपू इनामदार, सूरज तांबोळी, मोहसिन शेख, समीर मालगावे, वाहिद कुरणे, शकील काझी, हैदर पठाण आदी उपस्थित होते। गाईचं संवर्धन झालं पाहिजे। अरे गाईचं संवर्धन झालं पाहिजे। मुस्लिम गोरक्षक दलाचा अरे मुस्लिम गोरक्षक दलाचा हम सब एक है, हम सब एक है। युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या विचाराच्या वारशावर समस्त मुस्लिम समाज समिती आणि त्या समितीच्या माध्यमातून मुस्लिम गोरक्षक दलाची स्थापना नुकतीच झाली होती आणि त्याच अनुषंगानं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा पोलीस प्रमुख साहेब, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले की मुस्लिम गोरक्षक दल यापुढे तथाकथित जे गोरक्षक आहेत, जे गोमाताच्या नावावर मुस्लिम समाजाला टार्गेट करून राजकारणाचा बळी ते देत होते, त्यामुळं सन्माननीय आसिफभाई बावा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुस्लिम समाजाने एक पण केला, एक निर्णय घेतला की मुस्लिम गोरक्षक दल ज्या ज्या ठिकाणी गायीची खरेदी विक्री होईल त्या बाजारमध्ये जाऊन त्या व्यापाऱ्यांना, त्या खरेदी विक्री करणाऱ्या सन्माननीय शेतकरी बांधवांना गुलाबाचं फूल हातात देऊन त्यांना विनंती केली की बाबांनो, गाय ही माता आहे, गायीचं संवर्धन झालंच पाहिजे, त्याचं संरक्षण झालंच पाहिजे। या तत्वानं गांधीजींच्या आदर्श विचारसरणीवर त्यांना पुष्पगुच्छ देऊन, फूल देऊन विनंती केली आणि आज या मिरासाहेबांच्या पवित्र मिरज नगरीच्या या बाजारामध्ये आज आमच्या मुस्लिम गोरक्षक दलाला यश आलंय, अभूतपूर्व यश आलंय आणि सकाळी 6 वाजल्यापासून सन्माननीय आसिफ बाबा आणि सहकारी सर्व मित्रमंडळीच्या वतीनं आज हा पूर्ण बाजार गायीच्या खरेदी विक्रीसाठी बंद केला आणि त्यांचे मनसुबे आम्ही धुळीस मिळवलेत। आज खऱ्या अर्थानं या मुस्लिम गोरक्षक दलाचा असणारा विजय हा फक्त गायीच्या संवर्धनासाठी आहे। गायी ही फक्त प्रजाती नसून या पृथ्वीचा श्वास आहे आणि तो श्वास जपण्याचं काम या सर्व जाती धर्मातील लोकांचं आहे। एवढंच या ठिकाणी कथन करतोय, थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।